नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे वार सोमवार 9 तारीख आणि आपला ट्रिप पडलेली आहे आता बिरदवडीतून, जी की तळवडे IIT पार्कची. आता सकाळचे 9:30 झालेले आहेत. चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात तळवडे IIT पार्कमध्ये. तर मित्रांनो, कस्टमरला आपण इथे ड्रॉप केले. सुजय PG ते कस्टमर आहेत आपले, आणि आपल्याला दिले 14 किलोमीटरचे 215 रुपये. चला तर ठीक आहे, आपण कस्टमरला सोडले इथे. बघूयात आता कुठली ट्रिप पडते ते. तर मित्रांनो, आपण जसं कस्टमरला सोडलं आणि थोडंसं तळवडेमध्ये आलो तर आपल्याला लगेच एक 800 मीटरवरून एक ट्रिप पडलेली, जे की बोपुडीची. चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात बोपुडीमध्ये आता. तर मित्रांनो, आपल्याला जी की ट्रिप पडलेली तळवडीतून बोपुडी दाखवलं होतं ओलावर, परंतु ती ट्रिप होती वाकडेवाडी बसस्टँड शिवाजीनगर. तर आपण कस्टमरला जर ड्रॉप केलं आहे आणि त्यात थांबलो आहेत, चहा पाणी वगैरे घेतला आहे, नाश्ता वगैरे केला आहे. आता बघूयात ट्रिप कुठली पडते आणि आपण नेक्स्ट आपलं डेस्टिनेशन कुठलं राहील. चला तर मग भेटूया. तर मित्रांनो, आपण आहोत आता वाकडमध्ये आणि वाकडवरून ट्रिप पडली आपल्याला. थोडंसं आपलं ऑफिसचं काम होतं, सरांना भेटायचं. सर काय भेटले नाहीत, निघालोच आपण इथून. आता आपल्याला ट्रिप पडली इथून, जे की पुणे रेल्वे स्टेशनची रॅपिडोवरती 240 रुपये फेअर दाखवला. ठीक आहे, चांगला आहे फेअर. चला तर कस्टमरला पहिले पिकअप करू आणि भेटू पुणे स्टेशनला. कस्टमरला ड्रॉप केले आणि इथूनच ट्रिप पडली आता पुणे स्टेशन परत आपल्याला, जे की लोहगावची. चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात लोहगावला. तर मित्रांनो, कस्टमरला आपण इथं ड्रॉप केले. लोहगाव प्राईड वर्ल्ड सिटी इथली होती आपल्याला बुकिंग. तर आपल्याला दिलेत रॅपिडोने 14 किलोमीटरसाठी 250 रुपये. ठीक आहे, चला तर बघूयात आता आपल्याला इथून पुढची कुठली ट्रिप पडते. आत्ता वाजले दुपारचे 2:30 झाले, तर आता कुठली ट्रिप पडते आपल्याला. तर मित्रांनो, आपल्याला परत ट्रिप पडलेली आहे, प्राईड वर्ल्ड सिटीतूनच पडली आहे. आपण यावेळेस सोडलं होतं कस्टमरला F बिल्डिंगपाशी. तर ते ह्यांना पिकअप करायचं आहे Gपासून, जे किंग्सबरी सोसायटी आहे प्राईड वर्ल्ड सिटीमध्ये, इथून. आणि ह्यांना सोडायचं आहे बोपुडी या ठिकाणी, वाकडेवाडी. चला तर मग आपण भेटूयात वाकडेवाडीमध्ये. आणि ह्या ट्रिपचे दाखवलेत आपल्याला 207 रुपये उबरने. बघूयात आपल्याला फेअर किती देतो उबर. आता इथून 15 किलोमीटर दाखवते अंतर. चला तर मग भेटूत आपण वाकडेवाडीमध्ये. आता आपण आता वाकडेवाडीमध्ये आहोत, कस्टमरला ड्रॉप केले आणि आता आपण निघालोत घराकडं. कारण आज आमचे मामा जाणार आहेत गावाकडं, तर त्यांना सोडायचं आहे. त्यामुळं थोडंसं आज लवकरच चाललो आहे घरी. आपला आत्तापर्यंत झाला आहे 1200 रुपयाचा बिझनेस. आणि बघूयात संध्याकाळून काय प्लॅन होतो काय अजून बाहेर यायचा. तर मित्रांनो, आपण आहोत नाशिक फाट्याला आणि नाशिक फाट्यावरून आपल्याला ट्रिप पडलेली आहे चाकणच्या साईडची कुठली तरी आहे. मी फक्त त्याचा पिनकोड बघितला आहे 410501 चाकण, आणि ती ट्रिप ॲक्सेप्ट केली. चला तर कस्टमरला भेटूयात आणि त्यांना सोडूयात त्यांच्या लोकेशनला. मी गोटू टाकून ठेवलं होतं, त्यामुळे ट्रिप पडली उबरवरती. चला तर मग आपण भेटूयात चाकणमध्ये.
कस्टमरला आपण या ठिकाणी ड्रॉप केले, जे आपण नाशिक फाट्यावरून पिकअप केलं होतं. आपण गोठून टाकून ठेवल्यामुळं आपल्याला ही ट्रिप पडलेली. आणि आता आपण आहोत कुरळी फाट्याच्या जवळ. कुरळी फाट्याच्या इथली ट्रिप होती. या कंपनीत आता कस्टमरला सोडले इथे आणि निघालोत आपण आता घराकडे. या राईडचे दिलेत आपल्याला 200 रुपये उबरने आणि ते 1200, असे टोटल 1400 रुपये झालेत आपले आज. आणि बघूयात संध्याकाळी काय होता आपला प्लॅन. तर मित्रांनो, आपण आलो होतो 5 वाजता घरी. तर आपलं टोटल काम झाले 1400 रुपयाचं. आणि याच्यामध्ये आपण सकाळी 9-9:30ला काय तर घराच्या बाहेर पडलो होतो आणि आता वाजलेत 9:30. म्हणजे त्या 5 नंतर आपण 1 तास घरी आराम केला. 6-6:30ला आपलं त्यांना सोडायचं होतं भोसरीला. तर त्यांना सोडून आपण आत्ता चालू जस्ट. आणि रस्त्यामध्ये येते CNG पण भरून घेतलं आहे. चला, तर अशा प्रकारे ह्या ब्लॉगला इथंच आपण एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.